स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त आयक्यूचे सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 किंवा 9172571627. विशाल पाटील, जयंत पाटील आणि विश्वजित कदमांच्या जेवणावरून रंगली टोलेबाजी. जेवणाच्या आमंत्रणावरून खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांच्यात रंगलेली मिश्कील टोलेबाजी सांगलीच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. कासेगाव येथे जिल्हा परिषद अध्यक्षांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त हे तिन्ही नेते एकत्र आले होते, जिथे खासदार विशाल पाटील यांनी भाषणाची सुरुवातच फटकेबाजीने केली. एवढ्या वर्षात जयंत पाटलांनी कधीच जेवणाला बोलवले नाही, मात्र आज अचानक निमंत्रण आल्याने त्यांच्या घरी जेवण नेमके कसे असते हे पाहायला मी आलो. पण या जेवणामुळे आता भाषण करण्याची वेळ आली आहे, असे मिश्कील विधान विशाल पाटलांनी करताच सभेत एकच हाशा पिकला. विशाल पाटलांच्या या विधानाला उत्तर देताना आमदार विश्वजित कदम यांनीही संधी सोडली नाही. आता पुढची बारी आमची असेल आणि आमचा पाहुणचार कसा जोरात असतो हे सर्वांना माहीतच आहे, असे म्हणत त्यांनी या जुगलबंदीत अधिक रंगत भरली. या दोन्ही नेत्यांच्या टोलेबाजीनंतर जयंत पाटील यांनीही आपल्या खास शैलीत खुलासा केला की हे जेवण माझे नसून जिल्हा परिषद अध्यक्षांचे आहे, पण आमचे जेवणही तुम्हाला नक्की देऊ. नेत्यांमधील या मिश्कील संवादामुळे कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये हास्याचे कारंजे उडाले आणि राजकीय गांभीर्याच्या वातावरणात एक हलकी फुलकी मेजवानी सर्वांना अनुभवायला मिळाली. साहेब, खूप भाषणं तशी आमची ह्या चौकात झालेली आहेत. एवढी लोक आम्हाला सवय नाही बघून, आणि म्हणून त्या भावनेच्या भरात जरा कंट्रोल करावं लागते, नंतर चुकीची जुनीच भाषणं चुकून आमच्याकडनं चालू व्हायला नको. त्यामुळे कासेगावला आमचं जरा चाललेलं काय विषय कुठला, म्हणजे जरा न येऊन चालते का, असा सुद्धा आम्ही जरा प्रयत्न केला. पण तुम्ही जेवणाचं आमंत्रण दिलं आणि मग आठवलं की एवढ्या वर्षात कधीच साहेब तुम्ही आम्हाला जेवायला बोलवलं नाही. देवराज दादा मग तक्रार नाही, काका बोलवायचे, जेवण घालायचे, पण तुम्ही कधीच जेवायला बोलवलं नाही. कधी नाही ते बोलवलं आहे. कसं जेवण असते तुमच्या घरात हे बघायसाठी आम्ही आलो आणि ते जेवणाच्या पायी आज भाषण करायची पाळी आली. सोहळा आयोजित केला आणि विशालराव म्हणले तर खरंय, देवराज दादांना मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो, दादा इलेक्शन झाली, जेवण कधी देणार. आणि दादांनी आज तो शब्द, मी सारखं जे त्यांच्या पाठीशी लागलो होतो तो शब्द पाळला. आता ही बारी तुमची, पुढची बारी आमची. आमचा पाहुणचार जोरात असतो, काळजी करू नका. म्हणून साहेब, आमच्या इथे एक सत्काराचा सोहळा चांगला आम्हाला करायचा आहे. तुम्ही किती बोकडा आणली माहित नाही, पण आम्ही बोकडांचा फोटो काढून तुम्हाला पाठवतो. ही सगळी माणसं जी बसलेत कासेगावची, तुम्ही सगळ्यांनी आमच्या कार्यक्रमाला अशी माझी नम्र विनंती. म्हणजे पाहुणचार नाही तर म्हणतील नुसतं स्टेजवर बसलेलीच बोलवतायत विश्वजित कदम. इथं बसलेल्या सगळ्यांना आमचं निमंत्रण आहे. देवराज दादा ग्रहण आज या ठिकाणी होतोय आणि जेवण विशाल देवराजच आहे, माझं नाही. जेवण देवराजच आहे. माझं जेवण मी नक्की देईन. माझं काय, पण स्वर्गीय वसंतराव दादांचा नातू आज आमच्या गावात येतोय, याचं मनपूर्वक मी स्वागत करतो.